व्यासपीठावर उपस्थित आपले प्राचार्य घाडगे सर, जवळ सर आणि माझे गुरु देशमुख सर, सर्व मान्यवरांचा आणि समोर बसलेले माझे गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, माझं गाव तसंच माती खुर्द, तुम्हाला सरांनी सांगितल्याप्रमाणे 1ली ते 7वी शिक्षण गावातच झालेलं आहे. बाबा माझे दारू प्यायचे. 2 गोष्टी असतात, लक्षात घ्या. एक बहाणा असतो आणि त्यात अपॉर्च्युनिटी असते. बाबाला बुजण्याचं माहिती, बाबा दारू प्यायचे, संध्याकाळच्या दारू अगदी हाताच्या हातावरचं ठोटा त्यांचं खरं सांगायला लागलं. माझे 2 भाऊ मुंबईला, पण त्यांचं त्यांना बघायचं नाही. माझा एकदा तुम्हाला सांगतो 10वीला होतो आणि 150 रुपये फी होती 10वीची याची. आता 150 रुपये फी करायला मी 16 रुपयाचा फोन केला, भाडा तरी पैसे आले होते मला. अशा परिस्थितीत आपण केलं, फक्त एकच आहे, आपल्याला अपॉर्च्युनिटी शोधायची आहे, संधी. बहाणा शोधायचा नाही. काय बोलतो तुम्हाला मी? आपण थोडं इंटरॅक्शन बोलूया, चालेल ना? तुमचा मला रिस्पॉन्स आला तर मला पुढे बोलायला इझी होईल. आता असं ते बोलून चालेल तुमचं. आणि आपण आपल्या भाषणात ना आपण मेड्यातलं लंडन, लंडन तर अमेरिका, अमेरिका मेडा लंडन असा प्रवास करायला आपल्याला. ठीक आहे? तर पहिला तर थोडं सांगतो तुम्हाला. पहिला आपल्या भारताचा इतिहास 2 मिनिटात सांगतो. साधारण 2000 वर्षापूर्वी गेला ना आपण, आपल्या देशावर बरेच म्हणजे ना आक्रमण झाले. शक, कुशाण, तुम्ही ऐकले का इतिहासामध्ये? शक राजे, कुशाण, हुन आधी भयंकर आक्रमण झाले. त्यात पण आपल्या लोकांनी संघर्ष करून, मला वारंवार एक शब्द सांगायचा, संघर्ष. हा शब्द खूप वेळा माझ्या बोलण्यामध्ये. संघर्ष करून आपण आज इत्यादीवर पोहोचलेला आहे. आता पुढे आपण तिथून खाल्या समजामध्ये आपण शिवाजी महाराजांच्या काळात येऊ. आपण ज्यावेळी महाराजांचं स्वराज्य छोटंसं होतं, त्यावेळी जावळी त्यांनी जिंकलं, त्यांचं स्वराज्य डबल ट्रिपल झालं त्यावेळेला. हे मानता तुम्ही? कारण हा भूभागच तसा आहे, डोंगरदऱ्यांचा भाग आहे. तर इथल्या लोकांना ना संघर्षाची ना आतूनच, आपल्यामध्ये आतूनच ते उमेद आलेले आहे. संघर्ष करायची तयारी आहे तुमच्या माझ्यामध्ये खूप आहे. अपयश पचवायची पण तयारी आहे तुमच्या माझ्यात खूप आहे. तर आपल्याला ह्या आपल्या जमेच्या बाजू घ्यायच्या आहेत. आणि पुढे दुनियेत काय आवड काय असं नाही आहे, ती आपली फक्त हॅबिट. मी सरांकडे बघितलं आता मगाशी, त्यांच्या बोलण्यात मला जाणवलं थोडंसं, त्यांचं प्रॅक्टिस आणि हॅबिटवर बराच फोकस होता. आणि ते हॅबिट आपल्याला कुठल्या कुठे पोचल माहीत नाही. आपल्याला एक एकच हॅबिट बनवायचं आहे, का डायरेक्ट वर डोंगरावर जायचं नाही. तुमचं हॅबिट एका एका पावलानं चालू होणार आहे. एक पावला समजा आता वर मोऱ्याचे, माते मोऱ्याची असते मुलं, एक एक पावलानं पुढे जायचं आपल्याला. पण त्यासाठी पहिलं पावल म्हणजे सुरुवात करणं इम्पॉर्टंट आहे. आता दुसरी गोष्ट सांगतो, नोईंग आणि डुईंग. काय फरक जाणं माहिती आहे? नोईंग आणि डुईंग मध्ये काय फरक आहे तुम्हाला माहिती आहे? हॅबिट करायचं असं केलं पाहिजे, करत नाही आपण. आपल्याला जे सक्सेस आहे ते डुईंग करतं. तुम्हाला जे सक्सेस येणार आहे ते डुईंग म्हणजे करणं. बोलून काय होत नाही. तुम्हाला 90% टार्गेट ठेवलं, नुसतंच मला 90% काढायला, अभ्यास करायचा नाही, होईल का त्याने? तर तुम्हाला त्याचं हॅबिट करायला लागणार पहिलं. आणि परत एकदा सांगतो तुम्हाला, तुमच्या अभ्यास आपण करतोय. मला एक जाणवलं अलीकडच्या काळामध्ये, मुलं फक्त परीक्षेला येणारे प्रॉब्लेम फक्त सॉल्व्ह करतात. तेवढाच प्रश्न, 4-5 प्रश्न असतात, बाकी धडावर वाचणं नाही. पण ह्या गोष्टी तुम्हाला मागे सारतायत. पुढे इंटरव्ह्यूला जाणार एखादा असा टेक्निकल प्रश्न विचारतात, तिथं आपले मुलं रिजेक्ट होतात. एक तर आपल्या पोरांचा प्रॉब्लेम कम्युनिकेशनचा मोठा प्रॉब्लेम आहे. बाकी संघर्ष काय पुरा डोंगर खाली काढून पाडते ते, पण कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम खूप मोठा नाही आहे. मला पण टचवूड, मी बीकॉम इथं 12 इथे झालं माझ्या मेड्यामध्ये, कॉमर्समध्ये झालं. मुंबईला गेलो, इंग्लिश आपलं मग कळत दडबडी, पण जिद्द मोठी आपल्या. परत पहिल्यापासून आपल्याला फॉरेनला जायचं होतं जॉबला. पहिला जॉब बघितला सिटी बँक. सिटी बँक माहिती तुम्हाला? त्यावेळची जगामधला 1 नंबरचा ग्रुप होता सिटी बँक. तुम्ही ऐकलं असेल ना? त्यावेळेस होता 2000 सालची, 2002, 3, 4 सालचा. आम्हाला सर्वांना सांगायचे, जे प्रिन्स जाक वगैरे असे मोठे मोठे चेअरमन यायचे, जगातला 1 नंबरचा $1 ट्रिलियन आपली जे असेट आहे ना, आपल्या इंडियाची जी GDP आहे ना, त्याच्या 1000 कोटी मोठी कंपनी. त्या कंपनीमध्ये काम करायला भेटलं. मी फक्त 18 महिनेच काम केलं, नाईट शिफ्ट होती. मग दुसऱ्या कंपनीत आलो. एक स्विस बँकेची कंपनी होती, टेरिकर्स म्हणून होती, कॅपजेमी नाव तिचं. तर त्या बँकेत मला जॉब भेटला. पण आपलं एकच आहे, जिथे पण जाईल मनापासून काम करायचं. अगदी गुळून काढण्यापासून, इथं आलं खाली वेळ आला गुळून काढायचा. फक्त नावापुरती कधीच काम करू नका. नाव भेटत असेल, मला नाव होईल, नावासाठी कधीच काम करायचं नाही. त्याचा इम्पॅक्ट बघायचा आपण. काय व्हायचं, काय बघायचा? तुम्हाला जर 90% मार्क पडले, इम्पॅक्ट काय होईल?
सगळ्यांना 90% पडले मार्क, तर इम्पॅक्ट काय त्याचा? काय होईल इम्पॅक्ट त्याचा? कोण सांगू शकेल? आपल्या कॉलेजचं नाव केवढं मोठं होईल, तुमच्या घरच्यांना आनंद किती होईल, तुमच्या गावच्या आनंद किती होईल, केवढा मोठा इम्पॅक्ट आहे. तुमच्याकडे लोक बघून अजून शिकतील आणि ते शिक्षण तुमचं कधीच वाया जाणार नाही. तुम्हाला जे पण कराल ते मनापासून करायचं आहे. आता सांगायचं झालं अलीकडचा काळ आहे, आता माझ्या वाचण्याप्रमाणे हा जो काळ आपण जे जगतोय ना, तो माणसाच्या जीवनातला सर्वोत्तम काळ आहे. हे मानतात तुम्ही, ह्या काळासाठी आपले 2, 2.5, 3 हजार वर्ष लोकांचे गेलेले आहेत. पहिले तलवारींचे युद्ध व्हायचे, गणपती. आता युद्धाची वेगळी परिभाषा झाल्या, आता युद्ध ज्ञानाचं युद्ध चालायला लागले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोणी ऐकले का? AI कोणी ऐकलं? ऐकवर करा. AI ऐकले का? AI हा मुलं कोणी? तुम्ही बोललं पाहिजे, तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी आलेले. आपल्या कॉलेजमध्ये मुलं मुली नाहीत असं मी सरांना सांगितलंय. नाही, हरकत नाही. नसेल ते नाही बोला, मी सांगेन तुम्हाला थोडंसं. तर ते AI आहे ना, मला एक लेटर द्यायचं, कंप्लेंट लेटर. मी ते 15 सेकंदात लेटर लिहितंय. तर त्याला सांगायचं असं ते लेटर आहे. तर तुमचं जे स्किल आहे ना ते आउटडेटेड झालं मग त्याच्याप्रमाणे. तर तुम्हाला येणारा हा जो सर्वोत्तम काळ आहे, पुढचे येणारे आव्हान खूप भयानक असतील. आपण जे बुकिश नॉलेज घेत आहे, शिक्षणाचे 2 प्रकार आहेत. एक आपण शिकतो ते, आणि एक ना व्हॅल्यू बेस्ड शिक्षण आहे. आपल्या मुलांना जे दाखिल आहे ते व्हॅल्यू बेस्डमध्ये दाखिल आहे. एखादा मोठी व्यक्ती आली तर त्याच्याशी बोलायचं कसं? 10-15 सेकंद भेटतात, ते 10-15 सेकंद आपल्याला मॅसेज कमी करायचा आहे. त्या लोकांना टाईम नाही आहे आणि ते भेटतात कुठे? लिफ्टमध्ये भेटतात, फक्त लिफ्ट पॅसेजमध्ये भेटतात. त्यामुळे 10-15 सेकंदात तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची आहे. ती बारीकशी गोष्ट वाटते आपल्याला, पण आपले पोरं तर प्रेझेंटला फेल होतात तिथे. तर त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे आणि जे फक्त हॅबिटनेच होणार आहे. मी सांगून काय होणार नाही, तुम्ही घेतलं तर होणार आहे. डुईंग बोललं तुम्हाला, डुईंगच होणार आहे गोष्ट. आता तुम्हाला दुनियेमध्ये 3 प्रकारचे लोक असतात. किती प्रकारचे असतात? 10% लोक असे असतात ना, ते काम को अंजाम देना है. काय बोललं मी तुम्हाला? काम को अंजाम तक पोहोचना है. 10% लोक आहेत, त्यांचे 10% लोकांचं काम कसं थांबेल तिकडे त्यांना बघायचं आहे. आणि 80% लोक आहेत ना ते बघे आहेत, त्यांना केलं कसं त्यांना शॉक बसला असतो. हा आपल्या समाजाची अशी अवस्था आहे. मग आपल्याला बघ्यामध्ये राहायचंय का अंजाम देण्यावाल्यामध्ये राहायचंय? कोणामध्ये राहायचंय? व्हेरी गुड. मग त्यासाठी तुम्हाला मेहनत करायला लागणार आहे. हॅबिट. सर मला सरांच्या बोलणं जाणवलं, ऍक्च्युली मला मध्येच तुम्हाला बोलायला होतं थोडंसं, पण तुमच्या मला जाणवलं तुमच्याकडे गुण ऑलरेडी आला डिसिप्लिन गुण. टाळ्या तुमच्या सिस्टमने वाचतायत. तर मला बोलायला होतं ते झालंय. तर परत मी हिंदीमध्ये ना एक म्हण वाचल्या, कोण काय बोलतो, किस्मतवाला है लेकिन दुनिया भाग्य से नहीं चलती, किस्मत से बहाना है. समजलं तुम्हाला? आपण ना दुसऱ्याला किस्मत आला त्याच्या हाडू खूप लागतात. छोटासा बर्फाचा तुम्ही बघितला आफ्रिका वगैरे, बर्फाचा तुकडा खूप छोटा वर असतो, 10% असतो, 90% खाली असतो, पण आपल्याला फक्त माहिती वरच दिसतं आपल्याला ते. तर किस्मत आपण जर बोलत असेल तो बहाणा आहे आपला, आणि आपला निष्क्रियपणा लपवण्यासाठी आपण तो किस्मतवाला, भाग्यवाला, नशीबवाला अशा गोष्टी दुसऱ्याला थोपवत असतो, कारण तो आपला निष्क्रियपणा असतो. तर तुम्हाला जबाबदारी पण घ्यायला शिकायचं आहे. तुम्ही जबाबदारी घ्यायला, जेवढ्या मोठ्या जबाबदारी बोलतात ना, संघर्ष जितना बडा जीत उतनी बडी. ऐकलं तुम्ही हे? ऐकले काय? मग ते आपल्याला संघर्ष करायला लागणार त्यासाठी तेवढा. काही लोक बोलतात की मला अवसर नाही भेटला, संधी नाही भेटली, बोलतात. बरोबर बोलतात ना, आपल्याला मुलं पण बोलतात ऍडमिशन नाही, संधी नाही, पण त्याच्या मागे आपली मेहनत लागलेली नाहीये. ऍडमिशनचे मार्क कमी पाडणं, तेवढं स्किल सेट करणं, का लागलेली आपली तेवढी मेहनत. तर तुमची सगळ्यांची कॅलिबर खूप पोटॅन्शियल आहे तुमच्या सगळ्यामध्ये. एवढं मोठं पोटॅन्शियल आहे ना, तुम्ही खरंच तुम्ही आजमावून बघा. तुम्ही ते स्वतःला मनाला एका शांततेत जा आणि विचारा मनाला, खूप पोटॅन्शियल आहे. फक्त तुम्ही तुमचे एफर्ट्स देत राहा, बाकी काय हार्ड काहीच नाही दुनियेमध्ये. आणि दुसरं एक सांगा तुम्हाला, आजची जी तुमची जिंदगी आहे
की तुमची मागचं जे हॅबिट आहे ना त्याच्यानुसार तुमची आजची जिंदगी आहे. आणि आत्ता जे तुमचं हॅबिट आहे ते तुमची पुढची जिंदगी ठरवणार आहे. हे समजलं तुम्हाला? एखाद्या मार्कला 60% मार्क पडले आणि इथं ॲडमिशन आहे, तो कशामुळे 60% पडले? त्याचा अगोदरच हॅबिट आहे, आदत. त्या आदत आहे. आता तुम्हाला आदत आता स्ट्रॉंग केला आदत तुम्ही तर पुढे तुमचं करिअर फ्युचर चांगलं आहे. म्हणून तुम्हाला परत सांगतो, हिंदीमध्ये परत एक थॉट बोलतो तुम्हाला. आज की आदत आपको शांति देती है. आज की म्हणजे आजची आदतें आपल्याला शांती देतात, लेकिन वो कल की गरीबी लाते हैं. म्हणून आपल्याला आदत, तुम्हाला आदत पुरा फोकस, हॅबिट बोलतात इंग्लिशमध्ये त्याला, पुरा फोकस त्याच्यावर करा. दुसरं तुम्हाला तर मी गोष्ट सांगतो, आपल्या समाजाची गोष्ट सांगतो, आपल्या भागातलीच गोष्ट आहे. कोयना धरणामध्ये ना काही वर्षापूर्वी स्पर्धा लागलेली. स्पर्धा कशाची? नाव पलीकडे न्यायची होती, नाव. इकडच्या एक जपानची कंपनी होती. कोयनाचं तुम्हाला उदाहरण देतोय, पण दुसरीकडे कुठे झालेलं ते. जपानचे 9 लोक होते, आपले 9 लोक होते. आणि ती बोट 1 किलोमीटर पुढे न्यायची होती आपल्याला, हाताने असं. काय बोला त्याला? काय बोला? ना आपले 9 लोक, त्यांचे 9 लोक. बघा काय तुम्ही मनापासून नाही का, ही गोष्ट तुमच्या माझ्या लाईफमध्ये सगळ्यांशी लागू पडते. चालू होते कॉम्पिटिशन, शिट्टी वाजते, चालू होते. जापनीज माणूस होतो, एक शिट्टी वाजव 60 चालू करतात. आपल्याकडे नुसते ओरडाओरड असते, अरे हान, अरे हान, अरे हान, नुसतेच ओरडाओरड. आपण हरतो. परत मग आपलं काय होतं, हरलं काय ते समीक्षा करायची समिती नेमतात. समीक्षेने काय होतात, ते जपानवाल्याच बघतात. आणि त्यांच्याकडे एकच मॅनेजर होता, आपले 4 मॅनेजर करू. त्यांच्याकडे एकच शिट्टी वाजवला होता, आपल्याला 3 शिट्टी वाजवायला करू आपण. परत 2 महिन्याचं परमिशन लागतो, कॉम्पिटिशन लागतो. परत आली शिट्टी वाजते, 4 मॅनेजर तर ओरडत आहेत, 3 शिट्टी वाजवत आहेत. तिथं ना ते 8 माणसं खेचतात, नुसतं शिस्तबद्ध पद्धती प्लॅनिंग द्यायचं. आपल्या नुसतं 3 खेचत आहेत, आपण हारलो. परत कमिटी बसते आणि कमिटीमध्ये 3 काम केलं नाही. आपला समय असा आहे, तर तुम्हाला चेंज करायचा आहे. तुम्हाला पटलं यामध्ये काय? नुसतं ओरडू नका, काम करा. आता तुमचं काम काय आहे? तुम्हाला परत 2 गोष्टी सांगतो त्यामध्ये, इन द स्कोप, आउट द स्कोप. मला वाटतं मागे मी बोललेलो होतो. इन द स्कोप समजलं तुम्हाला काय? तुमच्या अतिरिक्त काय आहे त्याच्यावर लक्ष करा. तुमचा ना अभ्यास 13वीचा अभ्यास आहे, 14वीचा अभ्यास आहे, कोण कॉमर्स नाही, त्यांना सायन्स वाचायची गरज आहे का? PM मोदी ते चॅनल लढायला तो बसला ना तिकडे करायला, आपण तिथे काय करणार आहे का? आपला फोकस काय, तुमच्या कामावर फोकस करा. त्यातून काय देशाला देता येते काय करा तुम्ही. तर तुम्ही हे उदाहरण लक्षात ठेवा. मला हे माझ्यासाठी मी पण पहिलं कुठे तोड घालायचो आकाश, पण ते मला समजलं आता इन द स्कोप. आपल्या स्कोपमध्ये आहे का? नाही, सोडून द्या. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, इन द स्कोप, आउट द स्कोप. ठीक आहे. तर दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, आता जास्त वेळ घेतला तुमचा. आपण एक कंपनी बनवला, टॅलेंटिस वर्ल्ड वाईड प्रायव्हेट लिमिटेड. त्या कंपनीचा ऑब्जेक्टिव्ह हा ठेवला आहे की आउट ऑफ इंडियामध्ये 50,000 लोकांना जॉब द्यायच्या पुढच्या 6 वर्षामध्ये. किती लोकांना द्यायचं आहे? टार्गेट तो मोठा आहे ना, तुम्ही बघितलं ना 50,000, ते पण आपण टार्गेट घेतलेलं आहे बघून. लेट्स सी. तर आपल्या इथे आपल्या भागातले पण आपले स्ट्रॉंग होईल. कमसे कम 20,000 पगार ते 70, 80, 1-1 लाख, 2-2 लाख पगार घेतील. त्यासाठी मुलांना स्किल सेट तयार करायला लागणार आहे. काय बोलतो तुम्हाला मी? स्किल सेट बोलून होणार नाही, तुमच्या हॅबिटनीच होणार आहे. स्किल सेट काय तुम्हाला माहिती घेतली? मी स्वतः लंडनमध्ये कामाला 2007 साली 3 लाख पगार होता. इथे मला 6,000 पगार, मला 3 लाख पगार. तर आणि आता तुम्ही गेलात ना, इटली बघा, जर्मनीमध्ये 40,000 ड्रायव्हरची गरज आहे. किती गरज आहे? 40,000 ड्रायव्हरची गरज आहे. आणि आपल्या मुलांना कम्युनिकेशन नाही आहे. सगळे संघर्ष करते, 12-15 तास काम करून कम्युनिकेशन नाही. कम्युनिकेशन 3 महिन्यात सुधार तुमचं. किती महिन्यामध्ये? तुम्हाला काय करायचं? न्यूजपेपर येतो ना इंग्लिशमध्ये आपल्या इथे. सगळ्यांना अँड्रॉइड मोबाईल आहे ना? आहे ना सगळ्याकडे? टाइम्स ऑफ इंडिया तुम्ही डाउनलोड करा, आणि त्याचे ना
फक्त दिवसभरात अर्धा तास वाचायचा आरशासमोर उभं राहून. किती तास वाचायचंय? किती तास बोललं? अर्धा तास वाचा. तुमचं पुढच्या 3 महिन्यात झालं नाही इंग्लिश त्याला जबाबदार मी आहे. एवढी जबाबदारी घेत का कोण? नुसतं बघायचं नाही, मोठ्याने वाचायचं आहे. तुमच्या बोलण्यामध्ये ते हॅबिट आला, तो वर्ड तुमच्या तोंडामध्ये आला पाहिजे. तो वर्ड खूप इझी आहे ना 3 महिन्यात थोडी सर? खरंच अवघड नाही काय. की सोनिया गांधी हिंदी शिकते तिकडे घेऊन आपल्याला इंग्लिश आवड आहे. पासून इंग्लिश शिकतो आपण. ज्याला खरंच बाहेर ज्याला स्वप्न आहे त्यानं खरंच ह्या स्किल सेटवर काम करा. आणि तुमची हॅबिट काय करा. गुरुजी जसे बोलले, तुम्ही जे 7ला उठा असाल 6ला उठा. एक दिवस जरी कॅन्सल केलं तुमचं हॅबिट तुटलं, तोडायचं नाही. हॅबिट कंटिन्युटी पाहिजे. कन्सिस्टन्सी कंटिन्युटी बोलतो ना आपण त्याला. तर ते आपल्याला त्या गोष्टी आपल्यामध्ये आचरणात आल्या पाहिजे. मी बोललो ना नवीन करून घेणार डुईंग करा काही. नाही तर मी गेलेलं फुकट गेलं. लंडन अमेरिका फुकट गेली. दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, आता स्पर्धाला सांगतो तुम्हाला एक साधी माहिती. सर मी मध्ये आता गुगलला सर्च मारलं मी आता. इंडियामध्ये एअरपोर्ट किती आहेत माहिती तुम्हाला? कुणाला माहिती किती येते? लेस दॅन 300. किती? 300 पेक्षा कमी एवढ्या मोठ्या देशात. अमेरिकेत किती आहेत माहिती आहे? 13,000. आपण महासत्तेचे स्वप्न बघतोय. महासत्तेची मग आपले एअरपोर्ट 4-5 शहरात होतील. तिकडे जॉबचा स्कोप राहणार आहे. तर तुम्हाला स्किल ह्या गोष्टी अनुभवायच्या तुम्हाला. आता मी परत सांगतो तुम्हाला, आपण ती मिसाईल सोडतो ना, काय सोडतो आपण? ते क्षेपणास्त्र आकाश उपग्रह सोडतो ना, सॅटेलाइट. आपला देश वर्षभरात 300-400 सोडत नाही. आपण किती सोडत नाही? त्या अमेरिकेत 13,000 पोहोचवत्या. पण आपले मीडियावाले ते एकच 2-4 दिवस असतात. क्षेपणास्त्र काय उपग्रह सोडला आणि आपला तिथं गुंतून बसवला गेलो. आपलं वाटतं आपण लय मोठे राहिलो. पण 300ची गिनतीच ना 13,000 समोर काय गिनती? तर एवढा स्कोप आहे इकडे. तिकडे कुणाचं टॅलेंट असेल सायन्स बॅकग्राऊंडचं, तिकडे तुम्ही ट्राय करू शकता. मग मी टॅलेंटीचं बोललो तुम्हाला. तुमची स्किल सेटला तुम्ही रेडी आहात का मुलांनो? स्किल सेटला तुम्ही रेडी आहात का? तुम्ही बोललात तर मला इझी होईल. तुम्ही मला सर ना ॲटलिस्ट आता ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत मला 25-50 ॲप्लिकेशन द्या. तुम्ही तुमच्यातले ना 25-50 मला ॲप्लिकेशन द्या. आपण त्यांना दुबईवर खूप गरज येतात. खूप गरज आहे लोकांची. खूप 1.5 लाख लोकांची गरज असतं. पण थोडी लेबर आहे, आपण थोडं वर्षाला लागू आपण. पण काम आहे लक्षात घ्या. माझ्याबरोबर ना तुम्ही ॲडवाइस नाव ऐकलं? ॲडवाइस क्रिकेटर. ॲडवाइस नाव ऐकलं काय? क्रिकेटर लंडनच्या टीममध्ये खेळायचं बघा. क्रिकेट टीममध्ये ऐकलं कधी तुम्ही? 10-12 वर्ष होता. त्याचा भाऊ डॉनिक जॉयस तो आयर्लंडच्या टीममध्ये इंडियावर खेळलेला आहे. तो माझ्यावर जॉबला होता. आयर्लंडमध्ये डब्लिनमध्ये राहायचो मी. तो जॉबला होता. तिथे त्यांच्या मला जाणवलं काम आहे. अगदी शेती पण काम आहे, ते पण काम आहे. असं काय नाही की टायबोट आणि एसीमध्ये बसून काम आहे. तुम्ही त्या ॲक्टिव्हिटी काम करा. ऑटोमॅटिक तुम्हाला पुढचे मार्ग ओपन होत जातात. कुणाला काय प्रश्न वगैरे आहेत पर्यंत? काय प्रश्न? 2 गोष्टी असतात. एक तर तुम्हाला समजलं आणि काय समजलं नाही. 2 गोष्टी आहेत. कुणाला प्रश्न आहे का? अरे पडले पाहिजे बाळांनो प्रश्न. तुम्हाला इतकी मोठी हस्ती तुमच्यासमोर उभी आहे. इथपर्यंत प्रश्न आहे कुणाला? शंका विचारा, प्रश्न विचारा, करिअरचे प्रश्न विचारा. तुम्हाला विचारायचं काय? ठीक आहे. म्हणजे तुम्हाला सगळं समजलं समजून का समजलं नाही समजू? बाकी फक्त लक्षात घ्या, संघर्षाशिवाय काय शक्य नाही आहे दुनियेमध्ये. कोण तुम्हाला सांगत असेल ना संघर्ष बिना संघर्ष लॉटरी भेटली, आपला आजवर भरोसा नाही द्यावा. तर तुम्हाला संघर्ष इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. तुमच्या जीवनाचा तो अविभाज्य घटक आहे संघर्ष. आणि जितना संघर्ष मोठा तेवढी जीत मोठी. तुम्ही आता पण काय करूया संकल्प करूया सगळ्यांनी की ॲटलिस्ट 40 ते 50 लोकांना आउट ऑफ इंडिया जॉबला पाठवायला.
पण तुमचा स्किल सेट असेल तर आता बाहेरचे बघा नॉर्थ इथं फटाफट त्यांची ऑपॉर्च्युनिटी भेटत आलं. तुम्हाला अजून सांगायला विसरलो नाही गोष्ट, माझ्या सरांना माहिती बोललो मी तिला. आपण मराठी म्हणतो ना 10 कोटी मराठी घाललाय 150 कोटीमध्ये काय नाही, बरोबर ना सर? आणि मराठी माणूस आपण म्हणतो मराठी माणसाला टोटल सगळ्यांच्या संपत्ती बघितली एका टाकून नाही देशाची. म्हणजे एवढं आपण बॅकग्राऊंड बॅक लागलेला आहे. तर ते आता तुमच्या हातातच आहे सगळं. तुम्ही जेवढी इच्छाशक्ती मोठी ठेवाल तेवढं तुमचं मोठं काम होईल आणि तेवढं तुम्हाला मोठं सक्सेस भेटेल. इच्छाशक्ती मोठी पाहिजे. तर तुम्ही आता एक संकल्प करा, डेली ॲटलिस्ट 2 पेज वाचेल पुस्तकातले. तुमच्या अपार्ट फ्रॉम युअर स्टडी ते मोटिवेशन बुक असतील, इन्स्पायरिंग बुक असतील, वाचा तुम्ही. 1 तास आधी उठेल आणि त्या हॅबिट आहे 1% जर दिवसाला हॅबिट चेंज केलं तर वर्षाला 365% चेंज होते, बरोबर? आणि ते 301 वर्षात मी तुम्हाला सांगा तुम्ही कुठे आहात. इथपर्यंत क्लिअर झालं सर्वांचं? मला आता रजा घेऊ मग. तुम्ही काय बोलतच नाही. कोणाला प्रश्न आहे का काय? पण जाताना तुम्हाला एक डायलॉग सांगतो, कामयाबी ॲक्सिडेंटल नाही होती. काय बोलतो तुम्हाला मी? कामयाबी ॲक्सिडेंटल नाही होती, हो आदतची होते. हा प्रक्रिया सिस्टम आहे. तुम्हाला हा रूल फॉलो करायचा आहे. बाकी जगात काय असेल असं काय नाही आहे, तुम्ही सगळं करू शकता. ठीक आहे सर, तुम्हाला बोलायला दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि मला सांगायला विसरलं तर तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. हे जर कॉलेज नसेल तर खरंच एवढ्या मुली दिसल्या नसत्या ज्युनियर कॉलेजला. परत एकदा टाळ्या वाजवा. व्हेरी गुड. तर सर परत एकदा तुमचं मनापासून धन्यवाद. आणि त्यामुळे मी पण बघतो छोट्या मोठ्या मुलांना, बऱ्याच मुलींना जर जॉब लागले बघतो मुंबईमध्ये. त्यामुळे काय आलं आहे, शिक्षण पातळी वाढल्यामुळे शहराकडे आपला बराच लोंढा वाढला आहे. आपली नैसर्गिकरित्या आपली भौगोलिक अशी आहे, त्याला तो ऑप्शन नाही असं समजून चला आपण, किंवा त्याला म्हणजे आता वेगळ्या आपल्या स्कोपमध्ये असं बोलून म्हणत नाही. तर परत एकदा तुम्ही सगळ्यांनी माझं ऐकून घेतलं. काय माझं चुकलं मागलं असेल तर मला माफ करा आणि धन्यवाद.